बीएमसी एक्झाम 2024 मित्रांनो तारखा तुमच्या नुकत्याच डिक्लेअर झाल्या बघा. खूप साऱ्या विद्यार्थ्यांची धावपळ होते की सर आम्ही या शेवटच्या आठवड्यामध्ये शेवटच्या 4 ते 5 दिवसामध्ये आम्ही नेमकं काय करावं या संदर्भातला व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला मी हा घेऊन आले बघा. आता बीएमसी ची बघा तुमच्या 2 तारखेपासून मित्रांनो एक्झाम सुरू होत आहेत बघा. हे एक्झामला मित्रांनो बघा नेमका तुमचा पॅटर्न काय आहे, ओके, तुमची एक्झाम कशी होणार आहे, काय होणार आहे आणि तुम्ही येत्या 4 ते 5 दिवसामध्ये काय केलं पाहिजे या संदर्भातील संपूर्ण चर्चा मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. लक्षात ठेवा. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू बघा, ही जी तुमची एक्झाम मित्रांनो बघा, या एक्झाम साठी मित्रांनो बघा आपल्या इग्नाइट अकॅडमीने तुमच्या सगळ्यांसाठी एक रिव्हिजन महा मॅरेथॉन बघा रिव्हिजन बॅच लॉन्च केली. या बॅच मध्ये मित्रांनो आपण काय करतो बघा, तुम्हाला सर्व विषयांचे बघा जे तुम्हाला बीएमसी ला कार्यकारी सहाय्यक आणि निरीक्षक दोघांसाठी जे तुम्हाला महत्वपूर्ण जे विषय मित्रांनो याचं पर सब्जेक्ट 3-3 तासाचं मॅरेथॉन तुम्हाला येत्या 4 दिवसामध्ये या बॅच मध्ये भेटणार आहे. आता ज्या लोकांनी इग्नाइटची बॅच ऑलरेडी जॉईन केले त्यांना जॉईन करण्याची मात्र आवश्यकता नाही मित्रांनो. पण जे असे गोरगरीब होतकरू शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी बघा ज्यांनी अजूनही क्लास केला नसेल पण परीक्षा पास व्हायचं स्वप्न घेऊन विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही तयारी इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती केली असेल पण आता जे गोरगरीब शेतकरी कुटुंबातले होतकरू विद्यार्थी त्या लेकरांसाठी मित्रांनो इग्नाइट अकॅडमीने फक्त 199 रुपयामध्ये तुम्हाला ही रिव्हिजन बॅच आपण सुरू केली मित्रांनो. या बॅचचा सगळ्या विद्यार्थ्यांनी 100% फायदा घ्या. आपला मेन विषय होता मित्रांनो की आता या शेवटच्या 4 ते 5 दिवसामध्ये आपण एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो जी आपली बीएमसी भरतीची जी एक्झाम बघा या एक्झामचा अभ्यासक्रम काय लक्षात घ्या. कार्यकारी सहाय्यकाचा मी तुम्हाला सांगतो बघा लक्षात घ्या. याच्यामध्ये बघा इंग्लिश ओके, तुमचं मराठी ओके, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि तुम्हाला निरीक्षकला बदल काय येतो, तुम्हाला इकडे मॅथ्स आहे ओके आणि तुम्हाला मित्रांनो बघा कायद्याचा समावेश तुम्हाला निरीक्षक या पदासाठी केलेला बघा. मग या सगळ्या गोष्टी आपण या बॅच मध्ये घेणार आहोतच मित्रांनो. पण हा अभ्यासक्रम वगैरे तुम्हाला माहितीच आहे बघा. पण मेन मुद्दा जो आहे आपल्या मित्रांनो बघा आता ह्या बीएमसी ची एक्झाम घेणार हिच्याबद्दलची थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो बघा. बऱ्याच लोकांना माहिती असेल पण मित्रांनो बघा ह्या गोष्टी माहिती आहेत का हे मला माहिती. बघा बीएमसी ची एक्झाम मित्रांनो बघा ही तुमची एक्झाम कोण घेणार आहे तर ही एक्झाम तुमची टीसीएस घेणार बघा. टीसीएस तुमची एक्झाम मित्रांनो ही घेणार ओके. या एक्झाम मध्ये मित्रांनो बघा तुमची निगेटिव्ह मार्किंग अजिबात ते लक्षात ठेवा. हा खूप महत्वाचा प्लस पॉईंट आपल्यासाठी मित्रांनो. निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला एक्झाम साठी नाहीये ओके. जर मित्रांनो आपण कार्यकारी सहाय्यकाचा बघितला 100 क्वेश्चन तुम्हाला 100 मिनिटाचा वेळ ओके. जर तुम्ही निरीक्षकचा पेपर बघितला 120 मिनिटं तुम्हाला ह्या पेपर मध्ये अवेलेबल मित्रांनो. आणि टीसीएस चे खूप सारे मार्केटमध्ये तुम्हाला पेपर देखील अवेलेबल आहेत मित्रांनो ओके. ह्या 2-3 गोष्टी आपल्यासाठी मित्रांनो खूप प्लस पॉईंट आपल्याला. आता मेन मुद्दा आपला शेवटच्या 4 ते 5 दिवसामध्ये आपण एक्झॅक्टली कोणत्या गोष्टीवरती फोकस केला पाहिजे. पहिल्या नंबरचा मुद्दा मित्रांनो तुम्ही तुमचा अप्रोच अभ्यास करण्याचा प्रश्न सोडवण्याचा मित्रांनो हा पहिले बिल्डअप करा. बघा प्रश्न तुमच्या समोर मित्रांनो जर आला तर तो प्रश्न आपण टॅकल कसा करायचा या स्किल तुम्ही डेव्हलप करण्यावरती भर द्या मित्रांनो. लक्षात ठेवा जोपर्यंत तुमचा अप्रोच हा पॉझिटिव्ह नाही मित्रांनो पास होण्याचा नाही मित्रांनो तोपर्यंत तुम्ही पास होऊ शकत नाही. त्यासाठी बघा मित्रांनो खूप सारे असे प्रश्न असतात मित्रांनो की त्यांना आपल्याला बघा उत्तर काढता येत असतं, काहींचं उत्तर पण काढता नाही, कन्फ्युजन होत असतं, रिव्हिजन झालेली असते, गोंधळ झालेला असतो. अशा वेळेस मित्रांनो बघा तुम्ही तुमचा कॉमन सेन्स एवढा डेव्हलप करून ठेवा प्रश्न कसाही असू द्या उत्तर मात्र तुम्हाला काढता आलं पाहिजे. आणि मित्रांनो बघा या गोष्टीसाठी बघा तुम्ही जर येत्या 4 ते 5 दिवसामध्ये एमसीक्यू ची जरा प्रॅक्टिस वगैरे केली, टीसीएसच्या पॅटर्न थोडे बघून घेतले, तुम्हाला कळून जाईल की एक्झॅक्टली टीसीएस विचारते काय. या मुद्द्यावरती फोकस करा आणि तुमचा कॉमन सेन्स मित्रांनो तुम्ही डेव्हलप करा जेणेकरून तुम्ही बीएमसी च्या एक्झाम मध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये टॉप येणार याच माइंडसेटने तुम्ही पेपर द्या मित्रांनो. कारण लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही कट ऑफ साठी अभ्यास करत असाल मित्रांनो तर तुम्ही कट ऑफच्या खाली राहणार, पण तुम्ही टॉप येण्यासाठी अभ्यास करत असाल मित्रांनो तर तुम्ही कमीत कमी कट ऑफ मध्ये तरी येणार मित्रांनो. सो तुमचा माइंडसेट हा खूप महत्वाचा रोल प्ले करणार आहे मित्रांनो. त्यासाठी सांगतो माइंडसेट वरती काम करा. टॉपर येण्यासाठी पेपर द्या. अभ्यास 0 असेल तरी सुद्धा टॉपर येण्याचा माइंडसेटने तुम्ही सगळ्या लोकांनी पेपर दिला पाहिजे. कारण मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं जो टॉप साठी अभ्यास करतो तो कमीत कमी मेरिट मध्ये तरी येत असतो. मित्रांनो बघा पेपर तुम्ही सोडवतायत बघा
खूप सारे प्रश्न असे असणार आहे की ज्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला माहित नसणार बघा. मग अशा अननोन प्रश्नासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपलं लॉजिक डेव्हलप केलं पाहिजे. गोळ्या मारायच्या नाहीये बाबा, बीएमसी ची एक्झाम आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही, मग गोळ्या मारायच्या का, तर असं अजिबात करू नका मित्रांनो. तर आपल्याला अशा अननोन प्रश्नासाठी लॉजिकवर डेव्हलप केलेला मित्रा माझा एमसीक्यू टिप्स टेक्निक नावाचा कोर्स देखील आहे. तो कोर्सच्या एका चहा आणि नाश्त्याच्या किमतीमध्ये तो कोर्स तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती अवेलेबल आहे. तो कोर्सच्या माध्यमातून मित्रा तू अननोन प्रश्नांना लॉजिक लावायचं कसं ह्या गोष्टी शिकू शकतो. आता मेन मुद्दा बघा, तुम्हाला माझा व्हिडिओ पण प्रचंड कॉन्फिडन्स येतात की सर एनी हाऊ कंडिशन मध्ये मी महाराष्ट्रामध्ये पहिल्या 10 मध्ये माझी रँक आणू शकतो असं वाटत असेल, जिथं लात मारली तिथं पाणी मी काढू शकतो असं खूप जणांना वाटत असतं मित्रांनो. यालाच म्हणतात आत्मविश्वास, आणि याच आत्मविश्वासाने मित्रांनो तुम्हाला पेपरला फेस करायचे. मित्रांनो लक्षात ठेवा, रिव्हिजन साठी मी तुम्हाला आता मागे सांगितलं बघा, आपल्या इग्नाइट अकॅडमी बघा मित्रांनो तुम्हाला खूप छान प्रकारची महामॅरेथॉनची मित्रांनो बघा रिव्हिजन बॅच देखील लॉन्च केले. जे गोरगरीब शेतकरी कुटुंबातले ग्रामीण भागातले लेकर आहेत त्या लेकरांसाठी उपक्रम आपण सुरू केलाय. युट्यूबला पण तुम्हाला खूप सारं स्टडी मटेरियल इग्नाइट अकॅडमीने प्रोव्हाइड केले मित्रांनो. पण ही रिव्हिजन बॅच मध्ये काय टू द पॉइंट शेवटचा फायनल टच आपण कसा दिला पाहिजे त्या गोष्टी आपण या बॅच मध्ये मित्रांनो घेतोय. आता बघा ज्यांना बॅच जॉईन करणं शक्य त्यांनी काय करावं मित्रांनो तुम्हाला सांगतो बघा, जे तुम्ही आतापर्यंत वाचलं मित्रांनो त्याला एकदा ओव्हरलुक करा, जे तुम्ही अंडरलाईन केलं त्याला पुन्हा बघून घ्या. दॅट इज कॉल्ड रिव्हिजन. नवीन वाचायला गेलात नवीनच सापडणार. स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रमच असा मित्रांनो, तुम्ही 5 वर्ष जरी केला तरी तुम्हाला तो झाल्याची फिलिंग येणार नाही. त्यामुळे सांगतो मित्रांनो बघा, जो झालेला आहे तोच अभ्यासक्रमाच्या बळावर तुम्हाला पेपर पास करायचा मित्रांनो बघा. ओके, याच प्रकारच्या माइंडसेटने मित्रांनो जर तुम्ही सगळ्या लोकांनी पेपर दिला मित्रांनो तर मला खात्री आहे की तुम्ही 100% पास होतात. ओके, सो मित्रांनो बघा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. ही आपली महामॅरेथॉन रिव्हिजन बॅच सुद्धा मित्रांनो, आणि माझा हा एमसीक्यू टिप्स टेक्निक नावाचा कोर्स आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला काय बोलतो मित्रांनो, की जे अननोन प्रश्न आहेत, जे माहितीच नाही यांचं उत्तर काढायचं कसं, मी तुम्हाला मित्रांनो 12 पॉवरफुल सिक्रेट टेक्निक, ज्या प्रश्नांचं उत्तर मित्र तुम्हाला काढता येत नाही त्यासाठी मी सायंटिफिकली प्रॅक्टिकल मेथड शोधल्या मित्रांनो. या मेथडचा जर का तुम्ही वापर केला तुमचा स्कोर हा खूप मोठा होऊ शकतो. मित्रांनो बघा मी तुम्हाला आता सांगतो 4 ते 5 दिवसामध्ये बघा हा 3 तासाचा कोर्स आहे, आणि ह्या 3 तासाचे हे जे रिव्हिजन सेशन एवढं जरी तुम्हाला केलं मित्रांनो निकाल हा मित्रांनो बघा तुमचा खूप मोठा येणार. लक्षात ठेवा, कारण मित्रांनो लक्षात ठेवा शेवटचे 4 ते 5 दिवस मागच्या 4 ते 5 महिन्यांसारखे मित्रांनो तुम्ही सगळ्या लोकांनी युटिलाइज करा. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत काय केलं हे महत्वाचं नाहीये, तुम्ही आता इथून पुढे काय करणार हे फार महत्वाचं मित्रांनो. लक्ष ठेवा, तुम्ही सुरुवात कुठून करतात मित्रांनो हे महत्वाचं नाही, तुम्ही शेवट कुठे करतात मित्रांनो हा जास्त महत्वाचा आहे. लक्षात ठेवा. आणि मित्रांनो बघा हा अशा प्रकारचा शेवट तुम्ही आपल्या इग्नाइटच्या टीम सोबत सगळ्या लोकांनी करावा ही आशा व्यक्त करतो मित्रांनो. जर तुम्हाला ह्या बॅचेस इग्नाइटच्या कुठल्याही प्रकारची माहितीसाठी मित्रांनो जर मदत लागली तर 8888 99 116 या क्रमांकावरती कॉल करा आणि अधिक माहिती या मित्रांनो या कोर्सेस बद्दल बॅच बद्दल तुम्ही जाणून घ्या. भेटूयात मित्रांनो तुमच्या एका नवीन पुढच्या छान व्हिडिओ मध्ये. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.